प्रताप रघुनाथ चिपळूणकर, राहणार कोल्हापूरपासून जवळच माझी शेती आहे आणि मी गेली 50 वर्ष शेती करतोय. 1970 साली BSc ॲग्री झालो आणि शेती करायला लागलो. आज मी आपल्यापुढं नेचर केअर फर्टिलायझर्स विटा यांच्या मार्फत आपल्यापुढे येत आहे आणि माझ्या शेती संबंधात आपल्याला माहिती द्यायची. सर्वात प्रथम सुरुवातीला आपण प्राचीन परंपरा आपल्या शेतीमध्ये काय होत्या याचा अभ्यास करूया. प्राचीन काळामध्ये सर्व समाजाचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. शेतीची मशागतीची कामं, माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक ही सगळी बैलामार्फत होत होती. त्याच्यामुळे प्राचीन शेतीमध्ये किंवा समाजामध्ये बैलांना अतिशय मोठी प्रतिष्ठा होती. घरोघरी बैलजोड्या पाळल्या जात होत्या आणि बैलजोडी उत्तमोत्तम पाळणे हा एक शेतकऱ्याचा मोठा छंद होता. आता बैल उत्तमोत्तम शेतीसाठी पाळायसाठी निर्माण करण्यासाठी गोपालन ही शेतीचाच एक अंग होतं आणि गोपालनातून बैल आणि बैलपालनातून शेतीचा कामं अशा पद्धतीने ही शेती चालायची. उन्हाळ्यामध्ये जमिनीची नांगरणी होत होती आणि जमिनी तापवल्या जात होत्या. आता त्यानंतर संपूर्ण मशागत ही बैलांकडनं होऊन पावसाळ्याच्या सुमाराला पिकाची पेरणी होत होती आणि प्रामुख्यानं एक पीकच घेतलं जात होतं. आता अशा शेती पद्धतीमध्ये नांगरणी केल्यानंतर पेरणी करस्तोपर्यंत जी मशागतीची सर्व कामं आहेत ती या बैलाकडनं करून मगच पेरणी केली जात होती. आता शेतकऱ्यांची उत्तम मशागत करण्यावर एक अतिशय मोठी श्रद्धा होती आणि साधारणपणे पहिली नांगरणी, ढेकळे फोडणे, कुळवाच्या पाळ्या आणि दिंडाच्या पाळ्या देऊन जमीन बारीक एकदम करणे अशी एक त्या काळी शेती करण्याची आणि उत्तमोत्तम एकदम काळीभोर जमीन पेरण्यासाठी तयार झाली पाहिजे अशी एक शेतकऱ्यांच्यामध्ये समजूत होती. उन्हाळ्याच्या प्रचंड गरम हवामानामध्ये ती काळी तापलेली जमीन बघण्यामध्ये एक प्रकारचं सुख असायचं आणि त्या जमिनीच्या सौंदर्याकडे बघून शेतकरी आपल्या हातोनात श्रमाला विसरून जायचा आणि त्या काळ्या आईकडे पाहत राहायचा. आता ही सर्व प्राचीन परंपरा 1970 सालाला शेती करतोपर्यंत आम्हाला पाहण्यामध्ये आलेली होती आणि आमचाही काही काळ या बैलांसोबत उत्तम प्रकारे गेला. थांबायचे चालू. त्यानंतर हळूहळू शेतीमध्ये बदल होत गेले. जनावराची जागा किंवा या जनावराकडनं केलेली कामं यंत्राकडनं होऊ लागली. त्या काळामध्ये बागायती शेती अतिशय कमी होती. मोठ्यानं बागायती शेती केली जायची आणि मोठेसाठीही बैलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. कालांतरानं ऑइल इंजिनचा शोध लागला आणि भारतामध्ये 1952च्या सुमाराला ऑइल इंजिन आणि सेंट्रिफ्युगल पंपाचं आगमन झालं आणि त्यानंतर पाणी उपसण्याच्या कामाला वेग आल्यामुळं बागायती शेतीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. जसं मोटेच्या ऐवजी इंजिन आणि पंप आले तसं हळूहळू नांगरणीच्या कामाला बैलाच्या ऐवजी ट्रॅक्टर आले, पॉवर टिलर आले आणि कमी वेळात कमी श्रमात यंत्रानं कामं व्हायला लागल्यामुळं बैलांचं महत्त्व दिवसेदिवस कमी कमी होत गेलं. बैल पाळायचा म्हणजे वर्षातून काही दिवस त्याला काम लागायचं आणि इतर दिवसात मात्र त्याचा सांभाळ केल्याशिवाय पर्याय नसायचा. यंत्र तसा एका बाजूला लावून ठेवलं की त्याचा सांभाळ करायला लागत नाही
त्याला काही खाऊपिऊ घालायला लागत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये ही यंत्र हळूहळू लोकप्रिय होत गेली. बैलाचं महत्त्व कमी कमी होत गेलं आणि शेती यंत्राकडनं होत गेली. इतर शेतीमध्ये जे फरक होत गेले त्याच्यामध्ये शेतीला सेंद्रिय खताचा पुरवठा प्रामुख्याने केला जायचा आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याचं काम या सेंद्रिय खताकडनं केलं जायचं. आता घरोघरी दूध उत्पादनासाठी आणि घरच्या गरजेसाठी म्हैस पालन, गोपालन आणि शेतीसाठी बैल अशी बऱ्या प्रमाणात जनावरांचं पालन व्हायचं आणि वर्षभर त्यांच्यापासून साठलेलं जे शेणखत कंपोस्ट आहे ते कंपोस्ट खरीप पिकाच्या मशागतीच्या अगोदर जमिनीमध्ये टाकून कालवलं जायचं आणि त्यातून जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्याचं काम केलं जायचं. लोकसंख्या कमी होती, पिकाऊ रानांचं क्षेत्रफळ कमी होतं आणि त्या मानानं जनावरांची संख्या बऱ्यापैकी असल्यामुळं आणि वार्षिक एकच खरीप पीक बऱ्याच काळ घेतलं गेल्यामुळं ह्या आपल्या जमिनीच्या सुपीकतेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला नाही. आणि जनावरात ती पिकं घेतली जात होती ती प्रामुख्यानं धान्य आणि कडधान्य ही पिकं घेतली जात होती. धान्य आणि कडधान्याच्या पिकामधून चाऱ्याची निर्मिती व्हायची, चाऱ्यातून जनावरांची संगोपन व्हायचं आणि जनावरांच्या संगोपनातून मिळणारं शेणखत कंपोस्टच्या जेव्हावर जमिनी सुपीक व्हायच्या आणि त्यातून शेतीचा हा कारभार व्यवस्थित चालू राहत होता. आता जसं यांत्रिकीकरण वाढत गेलं तसं जमिनीची मशागत करणं सोपं गेलं. कमीत कमी वेळामध्ये मशागत करून पेरणी करणं सोपं गेलं आणि त्याच्यामुळं क्षेत्र वाढत गेलं. एका बाजूला लोकसंख्याही वाढत गेली, अन्नधान्याच्या गरजाही वाढत गेल्या आणि शेती करण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या. यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि बागायती शेतीला प्रारंभ झाला. आता बागायती शेतीचं प्रमाण जसं वाढत गेलं तसं त्याच्यामध्ये वेगवेगळे शोध लागत गेले. पहिल्यांदा ऑइल इंजिन जसं आलं आणि सेंट्रिफ्युगल पंप जसे आले त्यानंतर 1970च्या सुमाराला वीज मोटारीचं आगमन आपल्या शेतीमध्ये झालं. मोटार पंप, पाईपलाईन, पुढं PVC पाईपलाईन अशा सुधारणा होत होत पाणी पुरवठा करणं हे खूप सोपी बाब होऊन गेली. जमिनीची मशागत करणं ही खूप सोपी बाब होऊन गेली. त्याच्यामुळं जास्तीत जास्त क्षेत्र मशागतीखाली आणून शेतीचं क्षेत्र हळूहळू वाढत गेलं आणि शेतीचा वापरही वाढत गेला. वर्षातील जास्तीत जास्त काळ शेतकरी करू लागला. तत्पूर्वीच्या काळामध्ये पावसाळी हंगामामध्ये शेती करायची आणि पीक कापणी झाल्यानंतर युद्धाला जायचं अशी जी परिस्थिती होती. आता तसं युद्ध बंद झाली आणि संपूर्ण काळ वर्षभर शेतकरी शेतात राबायला लागला. उद्योगधंद्यांना अजून फार मोठी सुरुवात झालेली नव्हती, त्याच्यामुळे बहुतेक शेतकरी हे शेतीच करत होते. बागायतीची सोयी ज्या ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी आमच्या भागामध्ये ऊसाची शेती प्रामुख्यानं खूप मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली आणि वर्षभर ऊस पिकवून त्याचा गूळ पहिल्यांदा आणि नंतर साखर उत्पादन शेतकरी करू लागला. साधारणपणे हे चित्र माझ्या सुरुवातीच्या काळातलं होतं. त्यानंतर ह्या शेतीमध्ये जसजसा विकास व्हायला लागला आणि मी पण 1970पासून शेती करायला लागल्यानंतर ऊस शेतीमध्ये 15-20 वर्ष अतिशय चांगलं उत्पादन त्या शेतीने मला दिलं आणि काही आर्थिक संपन्नता चांगली दिली. 15-20 वर्षानंतर अशी परिस्थिती झाली की जमिनीमध्ये उत्पादन घटू लागलं. आता नेमकी घटू लागल्याची कारणं लक्षात लगेच आली नाहीत. काही प्रमाणात रासायनिक खताचा जास्त मारा करून उत्पादन घ्यायचा प्रयत्न केला, इतर संसाधनं वापरून जास्त प्रमाणात वापरून उत्पादन पातळी राखण्याचा प्रयत्न केला. पण ही कारणांनी उत्पादन पातळी राखून ठेवणे हे फार काळ काय शक्य झालं नाही आणि
शेती आता ही कशी सांभाळायची अशी एक मोठी समस्या निर्माण झाली. आता शेती ही तरी चालली पाहिजे. शेतीची उत्पादन क्षमता अशी कमी झाली तर समाजाचं एक अन्न वस्त्र निवाऱ्यातलं अन्न हे सर्वात महत्त्वाचे घटक असताना त्याचं उत्पादन असं कमी होणं चालणार नाही. जमिनीची उत्पादकता दिवसेदिवस कमी होत चालली तर शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडून जाईल. म्हणून पूर्वी मीच कसत होतो, पिकंही तीच होती आणि जमीनही तीच होती. असं असताना त्या जमिनी नेमक्या आज उत्पादन का कमी द्यायला लागल्यात? प्रश्न दोन उभे राहतात की ज्या जमिनीमध्ये पूर्वी उत्पादन मला चांगलं मिळत होतं, आज त्या जमिनीमध्ये मला उत्पादन कमी मिळतंय. म्हणजे ज्या काळामध्ये त्या जमिनीमध्ये उत्पादन चांगलं मिळत होतं त्यावेळेला त्या जमिनीत काय होतं आणि आता त्याच जमिनीतून उत्पादन कमी मिळतंय, म्हणजे त्या जमिनीत नेमकी काय कमतरता निर्माण झाली म्हणून हे उत्पादन कमी मिळतंय याचा शोध घेणं क्रमप्राप्त ठरलं. आता ह्याचा शोध घेत असताना मला एक असा संकेत मिळाला की जमिनीमध्ये डोळ्याला न दिसणारे प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर काम करत असतात आणि शेतीतलं पीक वाढीचं प्रामुख्यानं काम हे डोळ्याला न दिसणारे प्राणी करत असतात. शेतकऱ्यांना असं वाटत असतं की मी नांगरतो, मी कोळवतो, मी जमिनीची मशागत करतो, खत घालतो, बी पेरतो आणि म्हणून पाणी पाजतो म्हणून हे पीक येतं. तर ही थोडीशी गैरसमजूत आहे. पीक वाढीविषयक आपण जी कामं शेतीमध्ये करतो त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त काम हे डोळ्याला न दिसणारे प्राणी करतात. आणि मग हे डोळ्याला न दिसणाऱ्या प्राण्यांचं नेमकं जमिनीत कार्य काय चालतं ह्याचा अभ्यास करणारं विज्ञानामध्ये एक शास्त्र शाखा आहे. त्याला सूक्ष्मजीवशास्त्र असा शब्द आहे. आणि ह्या सूक्ष्मजीवशास्त्र वेगवेगळ्या क्षेत्रात वापरलं जातं, तसं शेतीमध्येही वापरलं जातं. आणि शेतीमध्ये भूसूक्ष्मजीवशास्त्र अशी एक विज्ञान शाखा या शेती संबंधित सूक्ष्मजीवांच्या कार्याविषयी विज्ञानात आहे. आता ह्या विषयाचा जर अभ्यास केला तर आपल्याला नेमकं ही उत्पादकता का कमी झाली आहे याचा काहीतरी शोध लागायची शक्यता आहे. असा मला थोडासा परामानसशास्त्राचा संकेत मिळाल्यामुळे मी त्या शास्त्राचा अभ्यासाला सुरुवात केली. कोल्हापुरात मला ह्या कामामध्ये 3-4 ग्रंथालये भेटली. संशोधन केंद्राची 2 ग्रंथालयं, शिवाजी विद्यापीठाचं आणि कृषी महाविद्यालयाचं, असे 3-4 ग्रंथालयातून मला या सूक्ष्मजीवशास्त्रासंबंधीचे जेवढे ग्रंथ उपलब्ध झाले त्या सर्वांचा मी अभ्यास केल्यानंतर माझ्या एक प्रथम गोष्ट अशी लक्षात आली की पीक उत्पादन जर व्यवस्थित पाहिजे असेल तर सर्वप्रथम जमिनीची सुपीकता उच्च पातळीवर राखल्याशिवाय पीक उत्पादन मिळणार नाही. आता जमिनीची सुपीकता म्हणजे तरी नेमकं काय आणि उच्च पातळीवर राखणं म्हणजे तरी नेमकं काय? तर जमिनीमध्ये हे जे डोळ्याला न दिसणारे प्राणी पिकाच्या वाढीविषयी काम करत असतात त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली तर ते व्यवस्थित काम करू शकतात. ज्या काळात जमिनीचं उत्पादन चांगलं मिळत होतं त्या काळात जमिनीमध्ये निसर्गाने जो सेंद्रिय कर्ब निर्माण करून ठेवलेला होता त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सेंद्रिय कर्बावर कोणतीही जमीन सुरुवातीच्या 15-20 वर्षाच्या काळामध्ये उत्तम उत्पादन देते असं शास्त्रीय पुस्तकामध्ये संदर्भ आहेत आणि ते संदर्भ मला प्रत्यक्षात पाहायलाही मिळाले. सेंद्रिय कर्बाची पातळी प्रमाणापेक्षा कमी झाली की सूक्ष्मजीवांचं अन्न सेंद्रिय कर्ब आहे, मग त्यांची कार्यक्षमता कमी होती, त्यांची संख्या कमी होती आणि मग त्यांचं पीक उत्पादन विषयक जे काम असतं ते समाधानकारक न झाल्यामुळं पिकाचं उत्पादन कमी येतं. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? तर शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्बाची पातळी टिकवून ठेवणे हा इथं सगळ्यातला महत्त्वाचा भाग आहे. प्राचीन काळामध्ये
जनावरापासून मिळणारं शेणखत किंवा कंपोस्ट आपण कशासाठी टाकत होतो, तर शेतकरी असं किंवा आम्ही असं म्हणत होतो किंवा शेती विज्ञान असं म्हणते की जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी, जमिनीच्या सुपीकतेचे विविध गुणधर्म उत्तम पातळीवर ठेवण्यासाठी आम्ही हे सेंद्रिय कर्ब किंवा शेणखत कंपोस्टचा वापर करत होतो. पण प्रत्यक्षात असं आहे की हे सेंद्रिय कर्ब आपण प्रत्यक्षपणे सूक्ष्मजीवांच्या पालनपोषणासाठी आपला हा सेंद्रिय कर्ब असतो. दिवसेदिवस एखाद्या पिकाच्या वाढीसाठी किंवा उत्पादनासाठी हे सूक्ष्मजीव जे काम करतात त्या कामापोटी ते जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाचा वापर करतात. आता एखादं पीक उत्पादन करण्यासाठी त्यांनी सेंद्रिय कर्बाचा किती वापर केला तेवढा किमान शेतकऱ्यांनी त्या जमिनीला जर परत दिला नाही तर सेंद्रिय कर्बाची पातळी कमी कमी होत जाते. जसजसं क्षेत्र कर्बाचा वापर होत गेला तरच ह्या जमिनी कालांतरानं आता ह्या सेंद्रिय कर्बाच्या व्यवस्थापनाचा अभ्यास मी ज्यावेळेला करायला लागलो त्यावेळेला ह्या एका अभ्यासाभोवती सगळा माझा अभ्यास केंद्रित झाला आणि त्याच्यानंतर सेंद्रिय कर्बा